स्वप्न विनायकराव कुलकर्णी साहेबांना बघलेलं आहे। आज ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैभवजी कुलकर्णी साहेब आपल्या साक्षीनं आज प्रवेश घेतलेला आहे दादा, आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आज धर्माबाद मध्ये चांगली वाटचाल चालत आहे। आज आपले चिखलीकर साहेब आमदार आहेत सर आपल्या पक्षाचे। आज एकच नांदेड जिल्ह्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकर साहेब निवडून आले, पण या चिखलीकर साहेबांनी पूर्ण नांदेड जिल्हा हादरून काढला, आणि नाही त्याला या पक्ष प्रवेशात सगळ्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे सर। दादा एकच सांगतो की चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना नांदेड जिल्ह्यामधल्या सगळ्या संस्था जे लागणारे आहेत युतीमध्ये तुम्ही जर सांगत असलं तर ठीक आहे, नाही तर तुम्ही सांगा पूर्ण संस्था नगरपालिका असो जिल्हा परिषद असो मार्केट कमिटी तर आपल्या ताब्यातच आहे, या सगळ्या संस्था निवडून आणायची जबाबदारी आता आमची लागलेली आहे। दादा या सगळ्या साक्षीने सांगतोय की ज्यावेळेस आमच्या उमरीमध्ये 3रा टर्म झाला बापूसाहेब देशमुख गोटेकर असताना, तिन्ही वेळेस इथल्या जनतेने इथल्या नागरिकांनी इथल्या मतदारांनी बापूसाहेब देशमुख गोटेकरांवर विश्वास ठेवून 17 पैकी 17 नगरसेवक 3 वेळेस निवडून द्यायचा विक्रमी या जनतेने केलेला आहे। म्हणून आपल्याला विनंती करण्यात येते की दादा येणाऱ्या काळात मी विश्वास देतो या जनतेच्या आशीर्वादाने की येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार, त्याच्यात कधी दुमत इथल्या मतदारामध्ये येणार नाही, कारण की तुम्ही आलं। आज आमचा विश्वास एवढा मोठा वाढला की इथल्या प्रत्येक नागरिकामध्ये आणि युवकामध्ये एवढा जल्लोष आहे दादा, रात्रभर पाऊस पडून बी इथले युवक झोपले नाहीत, कारण की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यांच्या आम्ही प्रेरणा घेऊन चालतोय ते आदरणीय अजितदादा यायलेत, म्हणून 8 दिवसापासून सातत्यानं काम करणारी इथले प्रत्येक माणसं आहेत। दादा या आलेल्या माता भगिनीने तुमच्याकडे बघून आलेले आहेत, कारण की विश्वास आहे की तुमचे पैसे नेहमीच पडत आहेत, म्हणून दिवाळी साजरी आमची झालेली आहे। म्हणून लाडकी बहीण योजना तुम्ही काढली, आणि या लाडक्या बहिणीच्या योजनामुळेच आज इथं महिला तुम्हाला बघण्यासाठी आले, तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आले दादा। म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे काही पक्षाचे आदेश देशाल ते आम्ही बालकी राहू, आणि गोरठेकर परिवारावर प्रेम करणारे असंख्य संख्याचे कार्यकर्ते आज तुमच्यामुळे आज आशीर्वाद देण्यासाठी आम्हा दोघांवर आलेला आहे। दादा या निमित्ताने एवढंच सांगेल की राहिलेले प्रश्न बापूसाहेब देशमुख गोरठेकरांनी बघलेले की अप्पर पेनगंगेचा असेल बाबळी बंदराचा असेल ते पूर्वस्थात जावं ही विनंती करण्यासाठी मी उभा टाकलेला आहो, आणि खात्री आहे दादा तुमच्याच काळात अप्पर पेन या कालव्याचं काम तुमच्या माध्यमातून झालेलं होतं, कारण की मला आठवतंय की माझ्या वडिलांनी ज्यावेळेस बघलं होतं करकेलीला तुम्ही उद्घाटनाला आलतं, त्यावेळेस गोविंदराव पाटील करकिलीकर असतील सगळेजण असतील त्यावेळेस तुमच्या साक्षीने